तुम्हाला पण स्किल इन्स्पायरवरती लॉग इन करायचं असेल आणि काही पण तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तुम्हाला. तर पहिले स्किल इन्स्पायर सर्च करायचं आहे गुगलवरती. पहिली वेबसाईट दिसेल त्याच्यावरती यायचं आहे. हां, त्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला काही असा इंटरफेस दिसेल. खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथे इथे ई-लाईट पॅकेज दिसत आहे ना. याच्यापासून सर्व बजेट फ्रेंडली पॅकेज असतं. याच्यामधून सर्व काही शिकू शकता तुम्ही. जसं की एफिलिएट मार्केटिंग, सोशल मीडिया मास्टरी सर्व काही शिकू शकता तुम्ही. लीड जनरेशन मास्टरी पण शिकू शकता. याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुमचं असं इंटरफेस ओपन होणार. त्याच्यानंतर इथे रेफर कोड दिसत असेल तर रेफर कोड हाच टाकायचा आहे. काही जणांना रेफर कोडचा प्रॉब्लेम होता तर हा रेफर कोड टाकायचा आहे. हा रेफर कोड टाकल्यानंतर तुम्ही जॉईन होता आणि त्या रेफर कोडशिवाय तुम्ही लॉग इन नाही करू शकत. आणि त्याच्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे. इथे नाव टाकायचं आहे. इथे फोन नंबर टाकायचा आहे. फोन नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली ईमेल सिलेक्ट करायचा आहे. ईमेल आणि पासवर्ड सिलेक्ट करून याची प्रायव्हसी आणि परमिशनवर क्लिक करून पूर्ण ईमेल किंवा सर्व काही चेक करायचं आहे. त्यानंतर क्रिएट फील्डवर क्रिएटवर क्लिक करायचं. क्रिएट अकाउंट पेवर क्लिक करायचं आहे. पे विथ क्रिएट फील्डवर क्लिक करायचं आहे. लोडिंग आहे ना, थोडंसं लोडिंग बघू शकतो. तुमचं असं पेज ओपन होणार. मेक पेमेंट करायची आहे. मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर ते पेमेंट केल्यानंतर तुमचं लॉग इन होऊन जाईल स्किल इन्स्पायर. ओके. आणि याच्यामध्ये सर्व काही ऑप्शन दिले जातात. पेमेंट फोनपे किंवा गुगल पे सर्व काही ऑप्शन आहेत. ओके. या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.